नमस्ते सर्वांना. आज आपण सुंदर अशी ही बॅग बनवणार आहोत. तर ही बॅग बघू शकता. आतून असं एक पॉकेट आहे आणि आतल्या साईडने स्पेस पण भरपूर आहे. तर यासाठी मी फोम यूज केलेला आहे आणि कॅनव्हास पेपर यूज केलेला आहे या कपड्यामध्ये. तर आपण ही बॅग कशी बनवायची ते बघूयात. तर साडीच्या मी काठापासून ही बॅग बनवलेली आहे. विश्वास नाही बसणार, तुम्ही बघू शकता. कपडा पण खूप सुंदर तयार झालेला आहे हा. आणि सिल्की साडी होती आणि त्याचे काठ मोठे होते 6 इंचाचे. तर 6 इंचाचे काठांची मी 29 इंचाच्या मी 3 पट्ट्या घेतलेल्या आहेत साडीच्या. तर इथे मी अशा साडीच्या ह्या पट्ट्या वापरते आहे 29 इंचाच्या. तर याची रुंदी आहे 6 इंच, म्हणजे 6च्या 3 पट्ट्या जर वापरलं तर 18 इंच होतं. तर बघू शकता पुढे अशा पद्धतीने हा पीस तयार होतोय. कारण 6 इंचाच्या 3 पट्ट्यामुळे तर 18 इंच होतं आणि शिलाईमध्ये 1 इंच जातो. म्हणजे 17/29चा हा पीस तयार होतोय. तर यामध्ये आपण जरा थिकनेस येण्यासाठी किंवा कपड्याला सुरकुत्या पडू नयेत म्हणून त्यासाठी मी फ्युजिंग पेपर यूज केलेला आहे यावर, जो की टेलर वापरतात. जे स्टिकी असतो तो कपड्याला इस्त्री केल्यानंतर, त्यामुळे कपड्यांच्या सुरकुत्या घड्या अशा पडत नाहीत त्यावर. त्याआधी मी ते एक फोम आणि अस्तर घेतलेला आहे, त्यावर आता आपण क्विल्टिंग करून घेत आहोत. तर हा कपडा सरळ होतो कारण शिलाईमध्ये कुठेही फुगीर असा दिसत नाही आहे किंवा चून पडत नाही, त्यामुळे आपण तो पेपर वापरायचा आहे, कॅनव्हास पेपर. स्वस्त आहे तो पेपर, कुठेही टेलरिंगच्या शॉपमध्ये भेटतो. तर 10 मीटरचा एकच पीस असतो हा. इथे बघा अशा पद्धतीचं हे आपलं हे क्विल्टिंग तयार झालेलं आहे मजबूत. आतून मी अशा आडव्या रेषा मारलेल्या आहेत, भरपूर शिलाई केलेली आहे आणि साईडनं पण शिलाई करून कटिंग करून झालेलं आहे क्विल्ट आपलं. तर इथे बेल्ट घेतलेले आहेत मी 15 इंचाचे. तर इथे मी सेंटर काढून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि अंदाजे मी 3 इंचावर मार्किंग करते, 2.5 ते 3 इंचावर. त्या सवयीप्रमाणे मी घेतलेलं आहे अंदाजे माप त्याचं. तर या ठिकाणी हे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत आपलं. असं सिंगल कलरमध्ये जर अशा असतील, म्हणजे साडीचे काठ वगैरे, मी साडीचे काठ कधीच फेकत नाही आहे. साडीच्या काठांच्या नेहमी मी बॅग बनवलेल्या आहेत. माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज आहेत. कुठलेही साडीचे काठ मी फेकत नाही आहे. आणि साडीच्या काठाच्या जर बॅग बघायचं असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं आपले हे बेल्ट लावून झालेले आहेत. अगदी सिंपल बॅग आहे ही. कोणी इझी बनवू शकतं अगदी झिरो कॉस्टमध्ये. सगळे घरचेच आपण मटेरियल वापरलेलं आहे, बाहेरून काही विकत आणलेलं नाही आहे. तर इथे आपण झिप घेतलेली आहे 17 इंचाची. तर झिपचे मी दोन्ही पीस वेगवेगळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर यावर आपल्याला दापटीप घ्यायची आहे. दुसरी बाजू आपल्याला तशीच तयार करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला आपली दापटीप घेऊन झालेली आहे या ठिकाणी. त्यानंतर झिपमध्ये आपल्याला रनर टाकायचं आहे. रनर टाकण्याआधी आपण इथे एक पॉकेट लावून घेतलं आहे आतल्या साईडनं. ऑलरेडी मी तयार करून ठेवलं होतं झिप लावून. तर हे रनर आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे कारण दुसरी बाजू लॉक होते.
नंतर हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला शिलाई झालेली आहे या ठिकाणी. एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला पायपिंग पण कंप्लीट करायची आहे या ठिकाणी. पायपिंग झाल्यानंतर आपण इथे या ठिकाणी 2 इंचवर मार्किंग करत आहोत. स्क्वेअरमध्ये आपल्याला हे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले हे कोपरे कटिंग करून झालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पकडून शिवून घ्यायचं आहे. इथे दुसरा कोपरा पण आपण शिवून घेतलेला आहे. इथे आपली बॅग शिवून तयार झालेली आहे पूर्ण. आता उलटवून घेऊया. फार सुंदर अशा शेपमध्ये ही तयार झालेली आहे बॅग, बघू शकता. कोणीही मल्टीपर्पज कसं यूज करू शकता आपण बॅगला ह्या. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.